जेवढं स्नेह आपल्याला वाटता येईल, जेवढं लोकांमध्ये मिसळता येईल, तेवढी आपली इम्युनिटी पण वाढणार आहे, संपर्क पण वाढणार आहे. त्यांना धरून ठेवण्यासाठी हा सण सांगितलेला आहे. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. तिळगुळ समारंभ आणि तिळाचं आणि गुळाचं महत्त्व सांगितलं नाही, तर त्या सणाला महत्त्वच ते काय? तिळगुळ समारंभाच्या निमित्ताने मी अनेक ठिकाणी छोटी छोटी व्याख्यानं देऊन मी माझ्या व्याख्यानाच्या करिअरची सुरुवात केलेली असं म्हटलं तरी चालेल. मग आज काय तिळाचं आणि गुळाचं महत्त्व सांगूया, आज काय हळदी आणि कुंकवाचं महत्त्व सांगू, आज काय कुंकू कसं तयार केलं जातं याचं महत्त्व सांगू, आज काय सगळ्यांनी एकत्र येऊन का करायचं, जमायचं आणि सण साजरे का करायचे याचं महत्त्व. अशा अनेक विषयांवर छोटी छोटी व्याख्यानं मी घेतलेली, अगदी 10, 15, 20, 25, 30, 45 महिलांचे. तीळ आणि गुळ काय महत्त्वाचं आहे? तिळामध्ये 2 प्रकार पडतात, काळे तीळ आणि पांढरे तीळ. तीळ कोणत्याही रंगाचे असू देत, त्याच्यामध्ये तेल असणं आवश्यक आहे. तिळामधला स्नेह जर कमी झालेला असेल तर त्या तिळाचा उपयोगच नाही. मग कोणते तीळ श्रेष्ठ? ज्याच्यामध्ये तेल आहे. आणि तेल असलेला पदार्थ कसा ओळखायचा? तो जर कागदावर असा चुरडला तीळ तर त्याच्यावर त्या तेलाचा डाग पडला पाहिजे, किंवा पाण्यात समजा तीळ टाकले तर ते पाण्यात बुडले पाहिजेत, त्याच्यात घनता जास्ती असणार तेल असलेल्याला. आत्ता बाजारात मिळणारे तीळ हे तेल काढून घेतलेले सुद्धा असू शकतात. याचं कारण काय? तर ते कुठच्या तरी प्रोसेसमध्ये घालून नुसते प्रेस केले की त्याच्यातलं एक 4 थेंब तेल जरी बाहेर पडलं तरी त्यांना पुरेसं असतं. आपल्याला काय पाहिजे? स्नेह पाहिजे, स्नेह वाढवायचा आहे. नुसते तीळ समजा जर कोणाला दिले तर ते गोड लागत नाहीत. मग त्याला बाइंडिंग एजंट म्हणून गूळ किंवा साखरेचा पाक लागतो. गूळ आणि साखरेमध्ये फार विशेष फरक नाही आहे. गुळापेक्षा साखरेमध्ये 2-4 केमिकल्स जास्ती ॲड केलेली असतात, एवढीच. सध्या जो गूळ विकत मिळतोय या गुळाला देखील थोडासा संशय आहे. पिवळ्या रंगाचा गूळ आणि काळ्या रंगाचा गूळ याच्यात श्रेष्ठ कोणता? काळ्या रंगाचा गूळ श्रेष्ठ. याच्यात चिकटपणा जास्ती आहे तो गूळ चांगला. किंवा ज्या गुळाला मुंग्या लागतात, डोंगळे येतात, तो गूळ चांगला. ज्या गुळाबरोबर मधमाशा तिथे गोगवावत असतात तो गूळ चांगला. का? कारण त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाही हे या छोट्या कीटकांना कळतं, आणि म्हणून तो गूळ बाजारात आणावा. चिकीचा गूळ बाजारात विकत मिळतो, तो गूळ आणावा. त्याच्यात जेवढा गूळ आहे त्याचे निम्म पाणी घालावं आणि त्याचा एक 2 तारी पाक तयार करून घ्यावा. त्याच्यामध्ये हे चांगले तीळ जे असतात तर जरासे गरम करून घ्यायचे, अगदी जरा शॅलो फ्राय आपण ज्याला म्हणतात. आणि मग हे तीळ त्याच्यात घालायचे आणि अंदाजाने त्या पाकामध्ये हे सगळे तीळ मुरत गेले. साधारणपणे गुळाच्या 3 पट तीळ लागतात. आणि एवढं जर केलं तर तुम्हाला छोटे छोटे लाडू तयार करता येतात. शेंगदाण्याचे कूट जरी त्याच्यात घातलं तरी तो एक बाइंडिंग एजंट म्हणून खूप चांगला असतो. परंतु शेंगदाणे पण जास्ती भाजायचे नाहीत, वरचं साल जाण्यापुरतंच शेंगदाणे भाजायचे आणि मग त्याचं जे कूट असतं हे या तिळाचे लाडू तयार करत असताना वापरायचं. नुसता तीळ हा वरचं साल जेव्हा असतं तेव्हा तो वृक्ष असतो आणि आतला तेल द्रव्य बाहेर पडल्यानंतर तो स्निग्ध व्हायला मदत होते. म्हणजे जेव्हा कुटण्याची प्रक्रिया होते तेव्हा तो आणखीन चांगला होतो. मग आपण हे तिळाचे लाडू करण्यापूर्वी हे तीळ समजा जर थोडेसे फुटून घेतले तर अधिक चांगला होईल. म्हणजे हे कुटलेले तीळ जे आहेत याची चटणी म्हणजे नुसतं थोडेसे क्रश केलेले आणि मग त्याचे लाडू जर तयार केले अधिक चांगले. आमच्या लहानपणी आईने जो काही तिळगुळ केलेला, लाडू करण्याच्या फंदात ती पडत नव्हती. गुळाचा पाक करायचा, 2 तारी पाक झाला की तो खाली उतरवायचा आणि नुसतं ढवळत राहायचं. गोळीबंद पाक झाला की त्याचा लाडू तयार होणार आहे, चिक्की तयार होणार आहे. त्याच्या अगोदरच थोडासा खसखशीत राहण्या एवढा 1 तारीख किंवा 2 तारीख पाक जर केला तर तो तिळगुळ या स्वरूपामध्ये चमच्याने देता यायचा. आमच्या कॉलेजमध्ये मी असताना या तिळगुळ समारंभाला सगळेजण माझी वाट बघायचे, कारण माझ्या घरातनं जो काळ्या रंगाचा तिळगुळ प्रत्येकाकडे जायचा तो त्या सगळ्यांना त्याचं अप्रूप जास्ती होतं. आणि मी तो चमच्याने देत नव्हतो, मी बोटाने द्यायचो. मला माझ्या काही मित्रमैत्रिणी विचारायचे, तू चमचा का नाही वापरत? म्हटलं तो चमचा मला नको ना, चमचेगिरी करण्याची सवयच नाही. माझ्या बोटांचा स्नेह जो आहे तो सुद्धा या तिळगुळामध्ये आला पाहिजे. हाताला थोडंसं चिकचिकीत राहतं, असू दे ना, हात धुवून टाकायचे, पुसून टाकायचे. परंतु चमच्याचा वापर अगदी कमीत कमी जिथे आवश्यक आहे तिथेच करावा, नाहीतर तो बोटाने जर दिला तर तो अधिक चांगला. आज पाश्चात्य तंत्र जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काटे, चमचे, सुरी, कोयत्या, कुऱ्हाडी असं घेऊनच त्या सगळ्या पदार्थांचं वाटप होत असतं.
भारतीय संस्कृतीमध्ये हाच फरक आहे. लहान मुलाला जेव्हा भरवायचं असतं तेव्हा बोटांनी भरवायचं असतं, मांडीवर घेऊन भरवायचं असतं, सुरक्षित अंतर ठेवून त्याच्या गळ्यात ॲप्रन, माझ्या आईच्या गळ्यात ॲप्रन आणि ते चमच्याने भरवायचं. ह्याला काही भरवणं म्हणत नाही. स्नेहवृद्धी होण्यासाठी त्या मुलाला अंगावर घ्यायचं, भले 2-4 शीतकण अंगावर पडतील, पडू देत, आणि त्याला असं मायेने एक हात त्याच्या डाव्या खांद्यावर ठेवून आईनं मऊ भात आपल्या हाताने जेव्हा भरवला जातो तेव्हा तो हातांचा स्नेहसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. तिळगुळ समारंभामध्ये स्नेह वाढवायचा आहे. तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणण्यापेक्षा तिळगुळ घ्या मी पण गोड बोलेन असं म्हटलं तर तो स्नेह आणखीन वृद्धिंगत होणार आहे. आणि पहिल्या दिवशीच केलेला संकल्प हा पुढच्या तिळगुळ समारंभापर्यंत ज्यांचा टिकून राहतो तो स्नेह, ओलावा, माया, प्रेम, ममता, तर त्या तिळगुळ समारंभाला महत्त्व. नाहीतर दरवर्षी नेहमीची येतो पावसाळा, काहीतरी नेम करायचा म्हणून नेम केला, तो 4 दिवस टिकला, पेरड्याचे रंग 3 दिवस, त्याप्रमाणे नंतर स्नेह विसरून गेलो आणि गोड बोलायचं जणू काही आठवतच नाही, अशा रीतीने आपण बोलायला पुन्हा सुरुवात करतो. याची आठवण ठेवण्यासाठी या तिळगुळ समारंभाला आपण विसरायचं नाही आहे. जेवढं स्नेह आपल्याला वाटता येईल, जेवढं लोकांमध्ये मिसळता येईल, तेवढी आपली इम्युनिटी पण वाढणार आहे, संपर्क पण वाढणार आहे. त्यांना धरून ठेवण्यासाठी हा सण सांगितलेला आहे तिळगुळ समारंभ. तिळगुळ समारंभाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.